मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता स्वराला मोनिकाने ढकलून दिलेलं असतं. तच रश्मी मॅडम ह्या तेथे येतात आणि स्वराला खूप जोराचा आवाज देतात. मोनिका देखील खूप घाबरते आणि पटकन मागे उडी घेते. आता तेथे असणारे सगळे भक्तगण खूप घाबरतात आणि वाचवा या दोघींना असं म्हणतात. तेवढ्यातच आता मल्हार तेथे येतो. तेथे स्वरा ही एका कापडाला लटकलेली असते. मल्हार ते पाहतो, त्याला खूप मोठा धक्का बसतो. तर मल्हार गुरुजी मला वाचवा असं आता स्वरा खूप जोराजोरात ओरडून म्हणत असते. तेव्हा बाळा मी आलो आहे, तू काळजी करू नको असं म्हणून मल्हार आता तिला हात देतो आणि स्वराला सुखरूपरित्या बाहेर काढतो. तर आता सर्वांच्या जीवात जीव येतो. तेव्हा आता स्वरा म्हणते की मल्हार गुरुजी तुम्ही आलात मला वाचवायला. तेव्हा हो बाळा मी तुझ्या जवळच आहे, कुठेही जाणार नाही असं म्हणून मल्हार आता तिचे डोळे पुसतो. तर आता मनुका काकू असं म्हणून स्वरा जोराजोरात ओरडू लागते. तेव्हा मल्हार विचारतो काय झालं, मोनिका कुठे आहे, मोनिका इथे आहे का असं म्हणून तो तिच्याकडे विचारणा करतो. तर आता मनुका काकू सुद्धा माझ्यानंतर इकडे खाली पडली आहे असं आता स्वरा सांगते. तेव्हा सर्वांनाच धक्का बसतो. मल्हार आता इकडे तिकडे मोनिकाला पाहू लागतो. तर मोनिकाने सुद्धा आता त्या झाडावर जे कापड बांधलेलं असतं त्या कापडाला लटकून राहते. तेव्हा ती मल्हारला म्हणते मल्हार प्लीज मला वाचव. मल्हार म्हणतो तू काळजी करू नकोस, मी आहे इथे, मी तुला काहीही होऊ देणार नाही असं म्हणून आता तो तिला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मोनिका आता खूप घाबरत असते. मल्हार म्हणतो तू अजिबात घाबरू नकोस, मी आहे तुझ्या बरोबर असं म्हणून तो एक रशी मोनिका कडे देतो आणि एका हाताने तू रशी धर, मी तुला वाचवतो असं म्हणून आता मल्हार मोनिकाच्या हातात ती रशी देतो आणि बरोबर सुखरूपरित्या तिला बाहेर काढतो. आता तुम्ही दोघीही कशा खाली पडलात असं मल्हार विचारतो. मोनिका आता मल्हारला मिठी मारते आणि खूप रडण्याचं नाटक करते. मोनिका म्हणते ते सोड, अरे पण तुला बेल मिळाली का, तू बाहेर आलास का. तेव्हा आता मल्हार म्हणतो अगोदर सांग तू कशी पडलीस, आणि जोपर्यंत स्वराचा मल्हार गुरुजी जिवंत आहे ना तोपर्यंत स्वराला कोणत्याही स्वरूपात तिच्या केसालाही धक्का लागणार नाही याची काळजी मी सदैव घेईल. पण अगं तुम्ही दोघी पडल्याच कशा, या रश्मी मॅडमलाच तू विचार असं मोनिका म्हणते आणि रश्मी मॅडमवर तो आरोप करते. तेव्हा त्या म्हणतात तुम्ही माझ्याकडे जेव्हा आरती दिली होती तेव्हा तुम्ही दोघी कुठे गायब झाल्या होत्या हेच माझं मला माहीत नाही. आरती संपन्न झाल्यानंतर मी लगेच स्वराला शोधायला आले तर स्वरा इथे खाली पडली होती. म्हणून मोनिका आता सर्वांचीच दिशाभूल करते आणि सर्वांना खोटं सांगत असते. तर आता मोनिका मल्हारला म्हणते काय रे मगापासून फक्त मीच बोलती, अरे तू पण बोल ना, काही तुला बेल मिळाली का. तेवढ्यातच पोलीस तेथे येतात. तावडे म्हणतात की बेल मिळाली नाही, हे आमच्या तावडीतून सुटून आणि खोटी साक्ष देऊन इकडे आले आहेत, स्वतःचा गुन्हा कबूल करतो म्हणून ते इकडे आले आहेत, आता आम्ही यांना सोडणारच नाही असं म्हणून तावडे आता खूपच भडकतात. ते मल्हारला म्हणतात की निघा अगोदर आमच्या बरोबर. तेव्हा मल्हार म्हणतो हो माझं जेवढं काम होतं तेवढं काम झालं आहे, आता मी इथून निघणारच आहे असं म्हणून आता सगळेजण जायला निघतात. मल्हारला आता पोलीस घेऊन जातात. तेव्हा मल्हार स्वराला म्हणतो तू काळजी करू नको, जेव्हा तू संकटात असशील ना तेव्हा तेव्हा मी तुझ्याबरोबर असणारच आहे. ते रश्मी मॅडम ह्या स्वराला घेऊन जाणार असतात पण मोनिका अजिबात ऐकायला तयार नसते. मोनिका म्हणते की तिचा दावा कोर्टाने माझ्याकडे दिलाय ना, मग मीच तिला माझ्याबरोबर ठेवणार. निरंजन चल पटकन आपण हिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊयात असं म्हणून ती निरंजन मामाला घेते आणि मग तेथून जाते. तेव्हा आता रश्मी मॅडम देखील त्यांच्या पाठोपाठ जातात पण मोनिकावर अजिबात विश्वास ठेवत नाहीत. तर दुसरीकडे मल्हारला पोलीस स्टेशनमध्ये तावडे घेऊन येतात. तेव्हा मल्हार आता लॉकअपमध्ये जायला तयार नसतो. तो आता सगळी कहाणी सांगतो. स्वराच्या जीवावर कुणीतरी उठला आहे. दुर्गा पूजेसाठी जेव्हा ती तिकडे गेली होती तेव्हा खरं तर शुभंकर भेटणार होता असं तिला कुणीतरी सांगितलं आणि म्हणूनच तिला तिथे शुभंकर सुद्धा दिसला पण शुभंकर सारखा हुबेहूब दिसला. मला असं वाटतंय हा कुणाचा तरी डाव आहे, कट आहे स्वराला मारण्याचा. त्यामुळे प्लीज तुम्ही तिची कस्टडी माझ्या क्षमा वहिनी किंवा मंजुळाकडे द्या. आता तावडे मल्हारचं ऐकायला तयार होत नाही. ते म्हणतात तुम्ही अगोदर लॉकअपमध्ये जा. मल्हार म्हणतो आहे ना मी तुमच्यासमोर, माझं बोलणं होऊ द्यात अगोदर, मग मी लॉकअपमध्ये जातो. परंतु तावडे ऐकायला तयार नसतात. मल्हार आता रागातच लॉकअपमध्ये जातो आणि म्हणतो आता तरी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घ्या. आता तावडे म्हणतात तुम्हाला नक्की काय म्हणायचंय, तुमच्या बायकोवरच तुमचा संशय आहे का, जीवाला मोनिका मॅडम पासून धोका आहे का असं मी पुन्हा पुन्हा विचारतोय. आता मल्हार थोडा गडबडतो, त्याला हो किंवा नाही म्हणावं समजतच नाही.
तर आता तुमचा तुमच्या बायकोवर संशय आहे, तुम्ही त्यांच्या विरोधात्मक कंप्लेंट देणार का, असं आता तावडेसारखं मल्हारला विचारू लागतात. तेव्हा आता वकील साहेब म्हणतात, अजिबात नाही मल्हार सर, जर तुम्ही असं केलं तर तुमच्या पर्सनल आयुष्यामध्ये खूप प्रॉब्लेम होऊ शकतात, त्यामुळे तुमच्या बायकोविरोधात तुम्ही कंप्लेंट नाही देऊ शकत, असं म्हणून आता वकील मल्हारला योग्य निर्णय देतात. त्यानंतर आता मल्हार विचारात पडतो. तर तावडे सारखं सारखं विचारू लागतात, नक्की सांगा ना, मोनिका मॅडमवर तुमचा संशय आहे का, तुम्ही असं बोलत आहात ना, त्यामुळेच मला वेगळा संशय येतोय. तेव्हा मल्हार आता काहीच बोलत नाही. खरं तर त्याला मोनिकावर संशय देखील आलेला असतो. तर वकील आता विजयला बाहेर बोलवून घेतात. तेव्हा तुम्ही इकडे मला का बोलवलंत, असं विजय विचारतो. तेव्हा मला तुम्हाला महत्त्वाचं काहीतरी सांगायचंय, कारण की आज जे काही झालं ते तुम्हाला माहीत आहे का. विजय म्हणतो, नाही मला काहीच माहीत नाही. त्यावरती आता साळुंखे वकील सगळं काही सांगू लागतात की कशाप्रकारे स्वरा तेथे पडली आणि त्या पाठोपाठ मोनिका देखील. आता तुमच्या भावाला म्हणजे मल्हारला संशय येतो की या सगळ्या घटनेमध्ये फक्त मोनिका दोषी आहे. माझाही संशय थोडा थोडा मोनिकावर आहे. तेव्हा आता विजय म्हणतो, मोनिका असं कुणाच्या जीवावर उठणार नाही, थोडी रागीट आहे, परंतु असं नाही कधी करू शकत. त्यावरती आता साळुंखे वकील विजयला सांगतात की तुमचा भाऊ सुद्धा असंच म्हणत होता. तेव्हा आता विजयला जरा धक्काच बसतो. तो त्या गोष्टी खूप विचार करायला लागतो. तर आता मला तुमची काही गोष्टींमध्ये मदत हवी आहे, तुम्ही ती करणार का. तुम्ही मदत केली तर मिस्टर मल्हारांना आपण लवकरात लवकर बाहेर काढू शकतो, असं आता साळुंखे वकील म्हणतात. तर विजय विचार करतो, स्वराला जेव्हा जेव्हा शुभंकर ठाकूर दिसला आहे तेव्हा तेव्हा मोनिका बरोबर होती, हा मोनिकाचाच वेगळा काहीतरी प्लॅन असू शकतो का, साळुंखे वकील विचारतात. तेव्हा विजयला काय बोलावं हे सुचत नाही. तर दुसरीकडे स्वराही आता बेशुद्ध असते. डॉक्टर घरी आलेले असतात, तिला चेक करत असतात. आता निरंजन मामा देखील तेथे असतात. तेवढ्यातच आता क्षमा आणि मंजुळा या दोघीही तेथे येतात. मोनिका आडवा हात करत त्या दोघींनाही रूममध्ये येऊ देत नाही. तर आता मंजुळा, मोनिका आणि आई ह्या खूप रागात तिघीही मोनिकाकडे पाहू लागतात. तेव्हा मंजुळा म्हणते, आम्हाला भेटायचं आहे म्हणजे भेटायचंच आहे. त्यावरती आता मोनिका म्हणते, तुम्ही भेटूच शकत नाही, कारण स्वराची जबाबदारी माझ्यावर आहे, तिच्या जीवाला धोका आहे. तेव्हा आता मंजुळा तिची चांगल्या प्रकारे खरडपट्टी काढते आणि म्हणते, काय ग ढोलके, तुला काय माहीत आहे की तिच्या जीवाला धोका आहे म्हणून. तुला एकदा सांगितलं ना आम्हाला तिला भेटायचंय म्हणून, मग भेटू देत. अगं तुला असं वाटतं का तिने कुणाला नाही भेटलं म्हणजे ती कुणाचं तरी कारस्थान सांगणार नाही. तिच्या जीवाला नक्की कुणापासून धोका आहे हे तिला माहीत आहे, पण तिने आम्हाला सांगू नये असं तुला वाटतं का. नक्की दुर्गापूजेच्या वेळी ती कुणाबरोबर गेली होती आणि ती कुणाच्या सांगण्यावरून गेली होती सुद्धा मला तिच्याकडून आता वधवून घ्यायचंय. आता मी सगळं सत्य जाणूनच राहणार आहे. तुला काय वाटलं ढोलके, तुझं कारस्थान हे बाहेर येणार नाही का. पण आता तुमच्या दोघींमध्ये मंजुळा उभी आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. चांगलीच खरडपट्टी काढून मंजुळा आता मोनिकाला सुनावते. आता मंजुळाचं बोलणं ऐकून मोनिका जरा घाबरतेच. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता एका घरातील सर्वांसमोर सांगते की मी स्वराला घाबरवतीये, माझ्यापासून तिच्या जीवाला धोका आहे आणि तो धोका तिला दिल्याशिवाय मी अजिबात गप्प बसणार नाही, कारण की आता ती माझ्या तावडीत आहे. मी तिला सोडणारच नाही, आज नाही तर उद्या तरी मी तिच्या जीवाचं काय करते ते पाहच, असं म्हणून मोनिका सर्वांना धमकावतेच. सगळेजण आता खूप घाबरतात. त्यानंतर आता मंजुळा मल्हारकडे जात त्याला सर्व सत्य सांगते की आपल्या स्वराच्या जीवाला धोका आहे आणि ते पण मोनिका मॅडम पासून. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.